अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आपल्या सनातन परंपरेत प्रत्येक फूल, प्रत्येक पान आणि प्रत्येक सुगंध यामागे एक दिव्य अर्थ दडलेला आहे. देवपूजेत वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची निवड ही केवळ परंपरेपोटी झालेली नसून त्यामागे अध्यात्म, श्रद्धा आणि सूक्ष्म तत्वज्ञान लपलेलं आहे. आज आपण अशाच एका अत्यंत पवित्र आणि सुगंधी फुलाविषयी जाणून घेणार आहोत. हे फूल पाहताच अनेकांच्या मनात श्री दत्तगुरूंचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण जागृत होते. त्याचा मोहक सुवास मनाला शांत करतो, तर त्याचा पिवळसर रंग भक्ती आणि गुरुकृपेची आठवण करून देतो. हे फूल म्हणजे सोनचाफा. अनेक भक्तांच्या मनात हा प्रश्न येतो की स्वामी समर्थांची किंवा दत्तगुरूंची पूजा करताना सोनचाफ्याच्या फुलाला एवढं महत्व का दिलं जातं? इतर अनेक फुलं सुंदर असतात, याच फुलाची निवड का केली जाते? यामागचं कारण आपल्या परंपरेत अतिशय सुंदर रीतीने सांगितलं गेलं आहे. दत्त तत्वाशी संबंधित देवतांना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करण्याची प्राचीन पद्धत आहे. कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचं प्रतीक मानला जातो. ज्ञान, विवेक, शांतता, कृपा आणि अध्यात्माची आठवण करून देणारा हा रंग असल्यामुळे दत्तगुरूंच्या पूजेत त्याला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. सोनचाफ्याचं फूल केवळ पिवळ्या रंगाचं नसतं, तर त्याचा मंद आणि सात्विक सुगंध देखील मनाला प्रसन्न करणारा असतो. त्यामुळे या फुलामध्ये रंग आणि सुगंध या दोन्हींचा सुंदर संगम पाहायला मिळतो. जसं श्री गणेशाच्या पूजेत जास्वंदाचं फूल विशेष मानलं जातं, कारण ते त्या तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. त्याचप्रमाणे सोनचाफ्याचं फूल गुरुतत्वाचं प्रतीक म्हणून दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थांच्या पूजेत अर्पण केलं जातं. म्हणूनच अनेक भक्त गुरुवारी किंवा विशेष पूजेच्या दिवशी सर्वप्रथम सोनचाफ्याचं फूल आणतात आणि अत्यंत श्रद्धेने ते श्रीचरणी अर्पण करतात. मात्र मित्रांनो, या फुलाचं महत्व केवळ पूजेपुरतच मर्यादित नाही. यामध्ये निसर्गाने दिलेले अनेक गुण आहेत. त्याचा सुवास, त्याचे औषधी गुणधर्म, ज्योतिषशास्त्रातील स्थान, वास्तुशास्त्रातील महत्व आणि धार्मिक उपयोग या सर्व गोष्टींमुळे सोनचाफ्याला आपल्या परंपरेत एक विशेष स्थान मिळालेलं आहे. चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया या फुलाचे औषधी गुणधर्म. सोनचाफ्याचा मंद आणि नैसर्गिक सुगंध मनाला शांत करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता अनेकांच्या आयुष्याचा भाग बनली आहे. अशा वेळी निसर्गातील काही सुगंध मनाला शांत करण्यास मदत करतात. यामध्ये सोनचाफ्याच्या फुलाचा सुवास विशेष मानला जातो. याच कारणामुळे सुगंधोपचार म्हणजेच अरोमा थेरपी मध्ये देखील या फुलाचा वापर केला जातो असं सांगितलं जातं. त्याचा सुगंध मनाला प्रसन्नता देण्यास आणि शांत झोप लागण्यास सहाय्यकारी ठरू शकतो. अनेकांना निद्रानाशाची समस्या जाणवते. काहींना सतत ताण असल्यामुळे मन शांत होत नाही. अशा वेळी सोनचाफ्याचा मंद सुगंध वातावरण अधिक शांत आणि सुखद बनवतो अशी मान्यता आहे. याशिवाय सतत डोकेदुखी जाणवत असेल किंवा मानसिक थकवा जाणवत असेल तर या फुलाचा सुवास मनाला हलकं वाटण्यास मदत करू शकतो असं देखील आयुर्वेदामध्ये उल्लेख आढळतो. म्हणूनच अनेक जण आपल्या अंगणात, बागेत किंवा घराजवळ सोनचाफ्याचं रोप लावण्यास प्राधान्य देतात, कारण त्याचा सुवास नैसर्गिकरित्या वातावरणात दरवळत राहतो. आता त्वचेच्या दृष्टीने देखील या फुलाचं महत्व सांगितलं जातं. सोनचाफ्यापासून मिळणारं तेल काही ठिकाणी त्वचेच्या निगेसाठी वापरलं जातं. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे पुरळ, डाग, खाज किंवा सौम्य स्वरूपाच्या त्वचेसंबंधित तक्रारीमध्ये त्याचा उपयोग केला जातो. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कोणताही औषधी उपयोग स्वतःहून करण्याऐवजी त्यासाठी आयुर्वेदिक वैद्यांचा सल्ला घेणं अधिक आवश्यक आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि आजार हा वेगवेगळा असतो. तसेच सोनचाफ्याचं तेल काही जण डोकेदुखीच्या वेळी कपाळावर लावतात. त्याचा सुगंध मनाला शांत वाटण्यास मदत करतो असं देखील सांगितलं जातं. याचबरोबर आयुर्वेदामध्ये सोनचाफ्याची फुलं आणि काही ठिकाणी त्याची पानं पचनक्रिया सुधारण्यासाठी वापरली जातात. अपचन, पोटात गॅस होणं किंवा अन्न नीट न पचणं अशा तक्रारींमध्ये त्याचा उल्लेख केला जातो. तसेच सर्दी, खोकला किंवा घशात जळजळ जाणवत असल्यास सोनचाफ्याच्या अर्काचा उपयोग केला जातो.
असं आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये नमूद केलं गेलं आहे. डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी काही ठिकाणी त्याचा उपयोग सांगितला जातो. मात्र डोळ्यांसारख्या संवेदनशील अवयवासाठी कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच पुन्हा एकदा लक्षात ठेवूया, सोनचाफ्याचा औषधी उपयोग करायचा असल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु मन शांत ठेवण्यासाठी, घरात प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या नैसर्गिक सुवासाचा आनंद घेण्यासाठी या फुलाचा वापर श्रद्धेने आणि आनंदाने नक्कीच करता येतो. आता प्रश्न असा आहे की या फुलाला ज्योतिषशास्त्रामध्ये एवढं महत्व का दिलं गेलं आहे? मित्रांनो, आपल्या ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रंग, प्रत्येक वनस्पती आणि प्रत्येक फुलाचा संबंध एखाद्या विशिष्ट ग्रहाशी जोडलेला आहे. त्यामागे श्रद्धा, परंपरा आणि प्रतिकात्मक अर्थ यांना विशेष महत्व दिलं गेलं आहे. सोनचाफ्याचं फूल पिवळ्या रंगाचं असल्यामुळे त्याचा संबंध गुरुग्रहाशी जोडला जातो अशी मान्यता आहे. गुरुग्रह हा ज्ञानी, सद्बुद्धी, अध्यात्म, संस्कार आणि गुरुकृपेचा कारक मानला जातो. म्हणूनच गुरुग्रहाशी संबंधित अनेक उपायांमध्ये या फुलाचा उल्लेख केला जातो. असा एक उपाय सांगितला जातो की प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या चरणी सोनचाफ्याची 5 फुलं भक्तिभावाने अर्पण करावीत. पूजा पूर्ण झाल्यानंतर ती फुलं तिजोरीमध्ये किंवा धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवावीत. ज्योतिषशास्त्रानुसार हा उपाय धनवृद्धीसाठी केला जातो अशी देखील श्रद्धा आहे. तसेच जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असल्याचं सांगितलं गेलं असेल तर गुरुवारी पिवळ्या वस्त्रावर सोनचाफ्याची फुलं ठेवून ती भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करण्याची पद्धत सांगितली जाते. या उपायामुळे शिक्षण, करिअर आणि विवाहामधील अडथळे कमी व्हावेत अशी प्रार्थना केली जाते. याच कारणामुळे गुरुवारी भगवान श्रीहरी विष्णू किंवा श्री दत्तगुरूंना सोनचाफ्याचं फूल अर्पण करणं शुभ मानलं जातं. कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचं प्रतीक असल्याने या अर्पणामधून गुरुकृपेची भावना व्यक्त केली जाते. अनेक भक्त नियमितपणे गुरुवारी दत्त मंदिरात किंवा श्री स्वामी समर्थांच्या चरणी सोनचाफ्याचं फूल अर्पण करतात. ही कृती केवळ परंपरा म्हणून नाही तर गुरुभक्तीची नम्र अभिव्यक्ती म्हणून केली जाते. याशिवाय प्रत्येक शुक्रवारी पती पत्नीने एकत्रितपणे देवाला सोनचाफ्याची फुलं अर्पण करून आरती केल्यास दाम्पत्य जीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि ऐक्य वाढावं अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह बाधा कमी करण्यासाठी देखील या फुलाचा उल्लेख केला जातो. तसेच देवपूजेमध्ये श्रद्धेने सोनचाफा अर्पण केल्याने कार्यसिद्धी व्हावी आणि मार्गातील अडथळे दूर व्हावेत अशी प्रार्थना केली जाते. आता जाणून घेऊया वास्तुशास्त्रामध्ये या पवित्र वृक्षाबद्दल काय सांगितलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य किंवा आग्नेय दिशेला सोनचाफ्याचं झाड लावणं शुभ मानलं जातं. अशा ठिकाणी हे झाड असल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि प्रसन्न वातावरण निर्माण होतं अशी देखील मान्यता आहे. असंही सांगितलं जातं की घरात सोनचाफ्याची ताजी फुलं ठेवल्यास नकारात्मकता दूर राहण्यास मदत होते आणि घरामध्ये शांततेचं वातावरण टिकून राहतं. विशेषतः ज्या घरात वारंवार वादविवाद, मतभेद किंवा तणावाचं वातावरण निर्माण होत असेल अशा ठिकाणी सोनचाफ्याचं रोप लावण्याचा सल्ला काही वास्तुशास्त्रीय मतांमध्ये दिला जातो. यामागील भावना अशी की घरात शांतता, प्रेम, ऐक्य आणि सौंदर्य वाढत राहावं. वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी देखील गुरुग्रहाचं पाठबळ महत्वाचं मानलं जातं आणि गुरुग्रहाशी संबंधित पिवळ्या रंगाचं हे फूल त्या श्रद्धेशी जोडलेलं असल्यामुळे त्याला विशेष स्थान प्राप्त झालं आहे. मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपल्या सुरुवातीच्या विषयाकडे वळूया. स्वामी समर्थांची किंवा श्री दत्तगुरूंची पूजा करताना सोनचाफ्याचं फूल अर्पण करण्यामागे केवळ परंपरा नाही तर गुरुतत्वाचा आदर दडलेला आहे. या फुलाचा पिवळा रंग गुरुकृपेची आठवण करून देतो. त्याचा मंद सुगंध मनाला प्रसन्न करतो. त्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात वर्णन केलेले आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये त्याला गुरुग्रहाशी संबंधित मानलं गेलं आहे. वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक म्हणून त्याचा उल्लेख केला जातो आणि धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दत्तगुरू आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केलं जाणारं हे अत्यंत मंगल आणि सात्विक फूल मानलं जातं. म्हणूनच अनेक भक्त आपल्या घरात
सोनचाफ्याचं झाड लावण्याचा प्रयत्न करतात. त्याची फुलं श्रद्धेने देवाला अर्पण करतात आणि त्याच्या सुगंधातून देखील भक्तीचा आनंद अनुभवतात. मात्र एक गोष्ट सदैव लक्षात ठेवूया, कोणताही उपाय, कोणतंही फूल किंवा कोणतीही पूजा याचं खरं सामर्थ्य आपल्या श्रद्धेमध्ये आहे. भक्तीमध्ये अहंकार नसावा, पूजेमध्ये दिखावा नसावा आणि देवाच्या चरणी अर्पण करताना मन पूर्णपणे नम्र असावं. कारण श्री स्वामी समर्थ आणि श्री दत्तगुरु बाह्य वैभवापेक्षा भक्ताच्या निर्मळ भावनेला अधिक महत्व देतात. चला, आजच्या या विषयाचा शेवट करताना आपण मनोभावे अशी प्रार्थना करूया. हे श्री दत्तगुरु, हे श्री स्वामी समर्थ महाराजा, आमच्या जीवनात सद्बुद्धी, शांतता, समाधान आणि गुरुकृपा सदैव राहू द्या. आमच्या मनात भक्ती दृढ करा. आमच्या घरात मंगलमय वातावरण नांदू द्या आणि तुमच्या चरणांवरील आमची श्रद्धा अखंड राहू द्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.